2007 श्री ऋषिकेश पाटील, श्री संदीप जाधव आणि श्री अनिल शहाणे यांनी एकत्रित येऊन कोल्हापूर येथे सनस्टार कंपनीची मुहूर्तमेढ रोवली। कोल्हापूरच्या रेसकोर्स नाक्यावर 10x10च्या रूम मध्ये सनस्टार कंपनीचं पहिलं ऑफिस सुरू करण्यात आलं। डोअर टू डोअर मार्केटिंग करत असताना कंपनीची प्रगती वाढत गेली। त्यातूनच आणखी ऑफिसेसची गरज भासल्यानं कंपनीने अवघ्या 6 महिन्यातच कोल्हापूरनंतर सांगली, रत्नागिरी आणि कराड येथे नवीन शाखा सुरू केल्या। फक्त एका वर्षाच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर 32 नवीन ऑफिसेस सुरू करण्यात आली। जेव्हा महाराष्ट्रातील 32 ऑफिसेसच्या माध्यमातून कंपनीचं कामकाज सुरू होतं, तेव्हा कंपनीचे सीएमडी ऋषिकेश पाटील यांच्या लक्षात आलं की देशातील तरुणांना बेरोजगारीचे चटके मोठ्या प्रमाणात बसत आहेत। वाढत्या बेरोजगारीमुळे देशाचा आर्थिक दर आणि आरोग्याचा दर्जा देखील मंदावतोय। यावर मात करण्यासाठी कंपनीच्या माध्यमातून आणखी सक्षम पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे आणि या विचारातूनच राष्ट्र उद्धाराकरिता तरुणांचे सबलीकरण हे ब्रीदवाक्य घेऊन कंपनीने ऋषिकेश डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना सन 2010 मध्ये केली। ऋषिकेश डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून कंपनीचे प्रॉडक्ट घरोघरी पोहोचवण्याची यंत्रणा तयार झाली। अल्पावधीतच कंपनीच्या ऑफिसची संख्या 32 वरून 48 वर पोहोचली। तसेच कंपनीच्या प्रॉडक्टला जनमानसातून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली। 5 मे 2010 रोजी कंपनीने मल्टीलेवल मार्केटिंग मध्ये पदार्पण केलं। MLM ची जबाबदारी चेअरमन आनंदराव देसाई, व्हाईस चेअरमन अतुल शहा, धनंजय सुतार, प्रदीप मस्के, प्रकाश दर्गे, प्रकाश सुर्वे, सुरेश लांडगे यांनी सक्षमपणे पेलली। MLM च्या माध्यमातून आजपर्यंत 97,000च्या वर डिस्ट्रीब्युटर्स आणि सुमारे 14 लाखांच्या वर ग्राहकांची संख्या झाली आहे। MLM च्या माध्यमातून ऋषिरत्न, ऋषितेज ही प्रॉडक्ट घरोघरी पोहोचू लागली। यातून लोकांना आर्थिक सक्षमता आणि आरोग्य संपन्नता मिळू लागली। लोकांचं जीवनमान उंचावू लागलं। काही दिवसांपूर्वी पायी चालत फिरणारी माणसं आज 2 व्हीलर, नॅनो कार, अल्टो कार, इंडिका कार, विस्टा, टाटा मांझा अशा गाड्यांमधून फिरू लागली। ज्यांना महिना 2-3 हजार रुपये पगार मिळणं देखील कठीण होतं, त्यांना कंपनीच्या माध्यमातून प्रति महिना 50,000 ते 3 लाखापर्यंतचं उत्पन्न मिळू लागलं। राष्ट्र उद्धाराकरिता तरुणांचं सबलीकरण हे कंपनीचं ब्रीदवाक्य अवघ्या काही महिन्यातच सत्यात उतरू लागलं। कंपनीचे सीएमडी ऋषिकेश पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरू केलेल्या कंपनीने घोडदौड सुरू ठेवत लोकांचं जीवनमान उंचावण्यास सुरुवात केली। याची दखल देशाची राजधानी दिल्ली येथे घेण्यात आली। नोव्हेंबर 2010 मध्ये कंपनीला नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड या राष्ट्रीय पुरस्काराने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आलं। कंपनीचे सीएमडी ऋषिकेश पाटील यांनी अरुणाचलचे राज्यपाल माता प्रसादजी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारून आपल्या कंपनीचा झेंडा अटकेपार रोवला। एका 10x10च्या खोलीतून सुरू झालेल्या सनस्टार कंपनीचा प्रवास संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान अशा विविध राज्यात पसरू लागला। तरीही कंपनीने डोअर टू डोअर मार्केटिंगकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही। कंपनीची स्वतःची आर्थिक प्रणाली असावी अशी भूमिका समोर येऊ लागली। त्यातूनच सन 2011 मध्ये सनस्टार कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना करण्यात आली। कंपनीमधील लोकांना जास्तीत जास्त आर्थिक सुविधा मिळाव्यात या उद्देशाने स्थापन केलेल्या क्रेडिट सोसायटीने वाहन कर्ज, घर कर्ज, ठेवी अशा माध्यमातून 1.5 वर्षाच्या आत 7 कोटीपर्यंतचा टर्नओव्हर केला आहे। सनस्टार कंपनी विविध क्षेत्रात पदार्पण करीत असताना कंपनीने नेहमीच ग्राहकांचं हित लक्षात ठेवलं। आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा देता याव्यात यासाठी सन 2012 मध्ये कस्टमर केअर सेंटरची सुरुवात करण्यात आली। 16 युनिटचा समावेश असलेल्या या सेंटरमधून भारतभर असणाऱ्या आपल्या सर्व ग्राहकांशी थेट संपर्क साधता येऊ लागला। आपल्या कंपनीचे खरेदी केलेले प्रॉडक्ट कसे वापरावे, ते कोणकोणत्या व्याधींवर उपयोगी आहे यासह ग्राहकांच्या आरोग्यविषयक तक्रारींचं समुपदेशन करणे अशा सेवा या माध्यमातून कंपनी पुरवू लागली। त्यामुळे ग्राहकांचे 100% समाधान करण्यात कंपनी यशस्वी झाली। थोडक्यात कंपनीने सन 2007 पासून प्रत्येक वर्षी नवनवीन क्षेत्रात पदार्पण करून प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेली आहे आणि आता कंपनीनं यावर्षी मीडिया क्षेत्रात पदार्पण केलंय। मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनजागृती व्हावी या उद्देशाने सन 2013 मध्ये कंपनीने YZ इंडिया टीव्हीची निर्मिती केली आहे। पश्चिम महाराष्ट्रात हाय डेफिनेशन डिजिटल व्हिडिओ न्यूज चॅनल म्हणून या चॅनलची ओळख निर्माण झाली आहे। सध्या आपण कराड व पाटण तालुक्यातील सुमारे 6 लाख ग्राहकांपर्यंत
आपलं प्रक्षेपण पोहोचवत असून सन 2016 पर्यंत उपग्रहाच्या माध्यमातून आपलं वायझेड इंडिया टीव्ही चॅनल संपूर्ण जगभर दाखवण्याचा मानस सनस्टार कंपनीचा आहे। आपली कंपनी एवढ्यावरच थांबलेली नाही, अजूनही आपल्या कंपनीला कन्स्ट्रक्शन, टुरिझम, हॉटेल इंडस्ट्रीज, शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल, मल्टीपर्पज बाजार अशा विविध क्षेत्रात भरारी घ्यावयाची आहे। ही क्षेत्रे सांभाळण्यासाठी आपल्या सनस्टार परिवारातील विविध क्षेत्रांशी निगडीत असलेल्या अनुभवी, कंपनीवर असलेली प्रामाणिक निष्ठा आणि जबाबदारी पेलण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींची आवश्यकता आहे। कदाचित या क्षेत्रांची धुरा सांभाळण्यासाठी आपल्यापैकी कोणीही असू शकतो, फक्त आवश्यकता आहे ती कंपनीवर असलेल्या अपार निष्ठेची।